आणि यानंतर बोलूयात महाराष्ट्रातल्या अशा एका संघर्षाकडे की ज्या संघर्षामुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। आणि हा संघर्ष आहे बिबट मानव संघर्ष। गावामध्ये किंवा शेतशिवारामध्येच नाही तर बंगल्यांमध्ये, इमारतींमध्ये बिबट्या शिरल्याच्या बातम्या आता सर्रास व्हायला लागलेल्या आहेत। अशीच एक घटना आज नागपूरमध्ये घडली। नागपूरच्या पारडी परिसरामध्ये बिबट्या शिरला। 3.5 तास गेले या बिबट्याला डाट मारून मग पकडण्यामध्ये। सुदैवानं आजच्या घटनेमध्ये बिबट्यानं कुणावर हल्ला केला नाही, कुणी जखमी झालं नाही। पण बिबट्या परिसरामध्ये शिरण्याच्या घटना या दिवसागणिक वाढत चालल्यात। माणसाचा जीव महत्त्वाचा आहे हे आपल्याला मान्य आहे, पण समाज म्हणून आपणही विचार करणं गरजेचं आहे की आपला नैसर्गिक अधिवास सोडून बिबटे वारंवार मानवी लोकवस्तीकडे का येत आहेत? कारण मानव वस्तीमध्ये बिबट्याच्या जीवाला धोका असतोच की। मग एवढी जोखीम पत्करून हा प्राणी आपल्या वस्तीमध्ये का शिरतोय? त्याचं कारण आहे त्याचा नैसर्गिक अधिवास आपण माणूस म्हणून बहुधा कुरतडतोय। विकासाच्या नावावर जंगलं तोडायची, तिथे टोलेजंग इमारती उभारायच्या किंवा प्लॉट पाडायचे आणि मग म्हणायचं बिबट्या आमच्या परिसरात आला। पण वास्तविक काही महिने किंवा काही वर्षांपूर्वी तो परिसर त्याचा होता हे आपण सोयीस्कररित्या विसरतोय का याचा विचारच करण्याची वेळ आली आहे। दरम्यान नागपूरमध्ये आज जी घटना घडली त्यावर स्थानिकांनी काय काय म्हटलंय तेही बघूया। हम बता रहे, हम सब देख रहे थे, जनता तो आवाज मारा तो हम निकल के देखे तो हम बच्ची पकड़ के वहीं पे खड़े थे बालकनी पे। तो आया और एक भाभी था वो, उसके साथ पहले उसको दबोचा, आया छत से कूद के नीचे और उसके बाद उसको दबोचा तो मैं अपना रूम बच्ची पकड़ के भाग रहा था। कितने बजे ये सब हुआ? 6:30 बजे का बात है ये। 6:30 बजे मैं अपना रूम पे जा रहा था तो वो भी मेरे पीछे पीछे जाए। मेरे रूम पे दरवाजा बंद करने नहीं दिया और डायरेक्ट रूम पे घुस गया और हमला करना चालू कर दिया। नागपूरमध्ये बिबट्यानं काही जणांना जखमी केले आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांची विचारपूस केली। नागपूरमधल्या रुग्णालयात ते गेले, नातेवाईकांची विचारपूस केली। जखमींचा संपूर्ण उपचार खर्च सरकार करेल आणि मजुरांना रोजगार गेल्यामुळे होणारी नुकसान भरपाई देऊ असा दिलासा त्यांनी दिला। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना हा दिलासा देत असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी आणखीनही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। यांच्या कुटुंबियांना 5 पैसे तिथे खर्च करायला लागणार नाहीत। किंबहुना जे कामगार आहेत ज्यांचं जीवन स्वतःच्या हातावर आहे अशा लोकांना जिथपर्यंत रुग्णालय राहतील तोपर्यंतची नुकसान भरपाई म्हणजे त्यांना मजुरी पण देण्याच्या अनुषंगाने आदेश केलेले आहे। आणि बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये होणारा शिरकाव ही काही फक्त नागपूरची समस्या नाहीये। इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यातल्या जुन्नरमध्ये ही समस्या तीव्र झालेली आहे। आणि म्हणूनच की काय जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आज थेट बिबट्याच्या वेशात विधिमंडळामध्ये आले। बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मुलं बाहेर पडत नाहीयेत, शेतकरी शेतात जायला घाबरतायत असं म्हणत त्यांनी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली। 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला की ही मांजराची प्रजात आहे। हा शेड्यूल 1 चा नसून हा शेड्यूल 2 चा आहे। याला शेड्यूल 2 मध्ये आपण प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंबहुना आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल। शेतामध्ये आमची महिला भगिनी, आमची माय मावशी, आमची आई, आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही। आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही। आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात। बिबट्याची संख्या मोठी आहे। हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे, अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात, त्यांना बिबट्याचा भय नाही, त्यांना या गोष्टीची कल्पना नाही। माझं विनंती आहे या बाबतीमध्ये शासनाने सुमोटो हा आपद विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेश नाईक साहेब यांनी 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे।